मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। माझी जर गोष्ट आवडली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब आणि शेअर नक्कीच करा। आवडल्यास लाईक पण करा। आता त्या गोष्टीचं नाव आहे वासाची किंमत। ही गोष्ट आता खूप दिवसांपूर्वीची ही गोष्ट होती बरं का। सांगते तुम्हाला। कुंदापूर जवळच्या छोट्याशा गावात एक शिवानी राहायची। शिवानी खूप चतुर आणि चलाक पण होती बरं का। ती अशी म्हणजे फिरत फिरत असे तिचे आई वडील होते। तिचे आई वडील भाजीपाला विकायचे। एक दिवशी रविवार होता। रविवारी तिच्या आई वडिलांबरोबर ती भाजी विकायला गेली। तिथे अशीच ती बाजारात खूप फिरली, पण तिला एक मिठाईचं दुकान दिसलं आणि मग ती मस्तपैकी मिठाईकडे बघत होती। मग तिथूनच हलवाई गपकन उठून आला। शिवानी थोडीशी घाबरली। शिवानी म्हटली, हलवाई म्हटला, ए दे माझे पैसे। शिवानी म्हटली, कसले पैसे? हलवाई म्हणतो, मगासपासून माझ्या मिठाईचा वास घेतला त्याचे पैसे। मग आजूबाजूचे लोक जमा झाले। मग म्हणे, काय लोक आहेत? गल्लीतले लोक म्हणत होते, काय माणूस आहे हा? इथे वासाचे पैसे कोणी घेतस का? नादच खोळा। असे करून शिवानी म्हणली, थांबा, मी आत्ता आले। मग ती पटकन पळत गेली। तिच्या आईला म्हणाली, अगं आई, चिल्लर पैशांची थैली दे ना ग मला। मग ती शिवानीची आई म्हणाली, अगं का पण कशाला लागते? शिवानी म्हणाली, अगं ती एक गंमत आहे, तू पण चल। मग त्या दोघी जणी तिथं गेल्या मिठाईच्या दुकानापाशी। मग ती चिल्लर पैशांची थैली आहे का तिने थड अशी वाजवली। मग हलवायाला म्हणाली, झाले पैसे? हलवाई म्हणला, कसले पैसे? ती म्हणली की मी तुमच्या मिठाईचा वास घेतला आणि तुम्ही माझ्या पैशांचा आवाज घेतला, पिटानपाट झाली। अशी शिवानी चतुर होती। भारी चतुर आणि शिवानी खूप मस्त होती माहिती का तुम्हाला। बाय बाय। व्हिडिओ आवडल्यास लाईक